नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी संभाव्य प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजची आपली संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 19 आहे. कोणत्या विषयाची आपली प्रश्नपत्रिका आहे? तर ती मराठी विषयाची आपली प्रश्नपत्रिका आहे. आता ही प्रश्नपत्रिका इम्पॉर्टंट काय आहे, तर ती आपण काय केलेलं आहे की आतापर्यंत झालेल्या जे काही TET परीक्षा आहेत या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून आपण त्यानुसार काय केलेली आहे, ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा काय अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे. ठीक आहे, मग तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, कारण पेपर 1 आणि 2ला मराठी हा विषय काय आहे, सारखाच आहे. त्यामध्ये सिलेबस पण सारखाच आहे आणि पॅटर्न पण काय आहे, सारखाच आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आपला पहिला प्रश्न काय बघा. आजचा पहिला प्रश्न बघा, पित्राज्ञा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? आता बघा, इथं आपल्याला एक शब्द दिलाय. काय दिलाय शब्द? की पित्राज्ञा हा शब्द दिलाय आणि या शब्दाचा आपल्याला योग्य संधी विग्रह ओळखायला सांगितलेला आहे. ठीक आहे, मग अशा प्रकारे म्हणजे संधी या प्रकरणावरती आपल्याला एक प्रश्न परीक्षेमध्ये कायमस्वरूपी विचारला जातो. मग या ठिकाणी कोणता योग्य विग्रह आहे, तर पितृ अधिक आज्ञा हाच काय आहे, पित्राज्ञा या शब्दाचा काय आहे, योग्य विग्रह आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारला जातो की पित्राज्ञा या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी होते? मग ही कोणती संधी आहे, तर ही स्वर संधी आहे आणि स्वर संधीमध्ये सुद्धा काय, ही यनादेश स्वर संधी आहे. कोणता आदेश आहे त्या ठिकाणी, तर यनादेश आहे. मग याचा नियम काय बघा, तर याचा नियम आहे पहा, ई उ रु या स्वरापुढे कोणताही जर विजातीय स्वर आला तर तेव्हा त्यांच्या जागी अनुक्रमे ई बद्दल ए होतो, उ बद्दल व होतं आणि रू बद्दल काय र हे वर्ण येतात आणि पुढील स्वर काय होतो, त्यामध्ये मिसळतो. मग यालाच कोणती संधी म्हणतात, तर याला यनादेश स्वर संधी म्हणतात. आता या संधीचे बाकीचे उदाहरण बघा, यनादेश स्वर संधीचे, जे की आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मग या मन्वंतरवरती आपल्याला प्रश्न विचारला होता. मग मन्वंतरचा विग्रह काय आहे, तर तो आहे मनु अधिक अंतर. इत्यादीचा विग्रह आपल्याला विचारला होता. मग इत्यादीचा विग्रह काय होतो, तर इति अधिक आदी. स्वल्पचा काय होतो पहा, सु अधिक अल्प आणि प्रत्येकचा काय होतो, प्रति अधिक एक. हे चारी आणि हे पित्राज्ञा हे 5 उदाहरणं तुम्हाला तोंड पाठ ठेवायचे आहेत. हे कोणत्या संधीचे उदाहरण आहेत, तर हे यनादेश स्वर संधीचे उदाहरण आहेत. आता नुसते उदाहरणं पाठ ठेवायचे आहेत का, तर नाही, त्या उदाहरणांचा विग्रह सुद्धा तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आपण बाकीच्या सारखा तुमचा टाइमपास करत नाही. एका प्रश्नामधून आपण तुमचे कमीत कमी 5 प्रश्न या ठिकाणी काय करतो, पूर्णपणे कव्हर करतो. ठीक आहे, पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. काय विचारलंय बघा, पुढीलपैकी मध्यम पदलोपी समासाचे उदाहरण कोणते नाही असं विचारलंय. प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा. काय विचारलंय की मध्यम पदलोपी समासाचं उदाहरण कोणतं नाही असं विचारलंय. कोणत्या समासाचं? मध्यम पदलोपी समासाचं. मग बघा, बटाटे वडा, चुलत सासरा, गुळंबा आणि महादेव. मग या ठिकाणी कोणतं उदाहरण नाही मध्यम पदलोपी समासाचं, तर महादेव हे उदाहरण नाही. मग महादेव हे उदाहरण कोणत्या विभक्ती समासाचा आहे, याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग महादेव या समासाचा विग्रह काय होतो, तर महान असा देव. काय विग्रह होतं पहा, महान असा देव. मग हे दोन्ही पद काय आहेत, एकाच विभक्तीमध्ये आहेत. कोणत्या विभक्तीमध्ये आहेत, तर दोन्ही पद हे प्रथमा विभक्तीमध्ये आहेत. मग जेव्हा दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असतात त्यावेळेस कोणता समास होतो, तर त्यावेळेस कर्मधारय तत्पुरुष समास होतो. मग महादेव हा कोणत्या समासाचं उदाहरण आहे, तर ते कर्मधारयचं आहे. याच्यासारखं अजून एक उदाहरण कोणतं आहे, नीलकमल. ह्या 2 उदाहरणावरती ठीक आहे आपल्याला वारंवार काय केलं जातं, प्रश्न विचारला जातो. हे महादेव असेल किंवा नीलकमल असेल, या दोन्ही उदाहरणांचे म्हणजे हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. मग हे दोन्ही कोणत्या समासाचे उदाहरण आहेत, कर्मधारय समासाचे आहेत. आता आपल्या प्रश्नाकडे येऊया. इथं काय विचारलं होतं, मध्यम पदलोपी समास. मग मध्यम पदलोपी समास म्हणजे काय, तर ज्या समासाचा विग्रह करताना मध्ये गाळलेल्या पदांचा समावेश करावा लागतो त्याला आपण काय म्हणतो, मध्यम पदलोपी समास म्हणतो. मग बघा, बटाटे वडा, बटाटे घालून तयार केलेला वडा म्हणजेच काय, बटाटे वडा. कोणता समास आहे, तर हा मध्यम पदलोपी समास आहे. कोणता आहे, मध्यम पदलोपी. त्याच्यानंतर बघा, चुलत सासरा. मग चुलतीच्या नात्याने सासरा, चुलत सासरा. ठीक आहे, इथं आणीचा काही संबंध नाही, टायपिंग असेल. गुळंबा, गुळ घालून तयार केलेला आंबा म्हणजे काय, गुळंबा. कशाचं उदाहरण आहे, मध्यम पदलोपी. मग तसंच पुरणपोळी आहे, तसंच कांदे पोळी आहे. हे सगळे उदाहरणं महत्त्वाचे आहेत. मध्यम पदलोपी समासावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत.
मग या बटाटे वड्यावरती प्रश्न आहे, चुलत सासऱ्यावरती प्रश्न आहे, गुळांबावरती आहे, पुरणपोळीवरती आहे, कांदेपोळीवरती आहे, बटाटे वडा आहे, मामे भाऊ आहे, भोजन भाऊ आहे. आणि इथं अजून एक महत्त्वाचं उदाहरण राहिलं मध्यम पदलोपी समासाचं, की ज्याच्यावरती आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. मग ते उदाहरण कोणतं आहे तर बालमित्र. बालमित्र हा समास सुद्धा कोणता आहे तर हा सुद्धा मध्यम पदलोपी समास आहे. मग एवढ्या तुम्हाला मध्यम पदलोपी समासाला तुमचा याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न तुमचा परीक्षेमध्ये जाणार नाही. ठीक आहे, बालमित्र. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3, उंटावरचा शहाणा. थोडासा सोपा प्रश्न झाला. या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय? मग उंटावरचा शहाणा म्हणजे काय तर मूर्खपणाचा सल्ला देणारा, त्याला काय म्हटलं जातं उंटावरचा शहाणा म्हणलं जातं. ठीक आहे, पुढे बघा 4 नंबर, तो नेहमीच वेळेवर येत जाईल या वाक्यातील काळ ओळखा. इथं काय केलं आपल्याला एक वाक्य दिलंय आणि त्या वाक्यामधलं आपल्याला काय ओळखायला सांगितलंय तर काळ ओळखायला सांगितलाय. मग बघा रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ आणि रीती वर्तमान काळ. बघा तो नेहमीच वेळेवर येत जाईल. आता ह्या जाईलवरून आपल्याला काय कळालं ह्या जाईलवरून आपल्याला काय कळालं तर ही क्रिया काय होणार आहे भविष्य काळामध्ये घडणार आहे. कधी घडणार ही क्रिया तर ही भविष्यामध्ये घडणार आहे. मग ह्या जाईलवरून आपल्याला कळालं की या ठिकाणी भविष्य काळ आहे. मग बघा इथं भूतकाळ ऑप्शन आहे, पर्याय कट होईल. इथं भविष्य काळ आहे, इथं वर्तमान काळ आहे, हा पर्याय कट होईल. मग बघा आता हा रीती व भविष्य काळ आहे की अपूर्ण भविष्य काळ आहे. आता हा कसा ओळखायचा बरं बघा, तो नेहमीच वेळेवर येत जाईल म्हणजे ही क्रिया काय होणार आहे नेहमी होत राहणार आहे, म्हणजे सतत होत राहणार आहे. मग बघा भविष्य काळात एखादी क्रिया सतत घडत राहण्याची रीत म्हणजेच काय पद्धत दाखवली असेल तर त्याला काय म्हणतात तर त्याला रीती भविष्यकाळ म्हणतात. मग कुठे ऑप्शन रीती भविष्यकाळ तर बघा पर्याय क्रमांक 2 आपल्याला रीती भविष्यकाळ दिलेला आहे. ठीक आहे, लक्षात येतंय. जर हे वाक्य असं असतं की तो नेहमीच वेळेवर येत असतो, बघा हे वाक्य जर असं असतं तो नेहमीच वेळेवर येत असतो, शेवटी जर येत असतो क्रियापद असतं तर या ठिकाणी कोणता काळ झाला असता तर या ठिकाणी रीती वर्तमान काळातलं वाक्य झालं असतं. आणि रीती भूतकाळ कसा होईल याच वाक्याचा तो नेहमीच वेळेवर येत असे, तो नेहमीच वेळेवर येत असे असं जर असतं तर त्या ठिकाणी कोणता काळ झाला असता रीती भूतकाळ झाला असता. या रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ आणि रीती वर्तमान काळावरती आपल्याला वारंवार त्या ठिकाणी काय केले जातात परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. काळ हे प्रकरण आपल्याला सोपं जरी वाटत असलं तरी हा रीती काळ ओळखण्यासाठी काय होतं आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागते किंवा थोडासा आपला अभ्यास चांगला लागतो. ठीक आहे, सख्या हरीने अमोघ बाण मारला या वाक्यातील विशेष्य कोणते? आता बघा प्रश्न व्यवस्थित वाचायचा. मराठी व्याकरण सोडवताना तुम्हाला काय सांगतो मी प्रश्न व्यवस्थित वाचायचा, कारण मराठीमध्ये आपलं टार्गेट किती मार्काचं आहे तर आपलं बाकीच्या सारखं 25 मार्काचं टार्गेट नाही मराठीमध्ये, तर आपलं टार्गेट आहे 28, 29 आणि 30 पैकी 30 मार्क सुद्धा आपल्या मागच्या बॅचच्या मुलांनी घेतलेले आहेत. ठीक आहे, मग 28, 29, 30 म्हणजे कमीत कमी किती 28, मध्यम किती 29 आणि जास्तीत जास्त 30 पैकी 30 मार्क सुद्धा तुम्ही मराठीमध्ये घेऊ शकताय. ठीक आहे, हे 25 आणि 20, 22 ते टार्गेट मराठीत ठेवायचंच नाही. का तर मराठी हा सोपा विषय आहे. प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित वाचला, काळजीपूर्वक वाचला तर तुम्ही उत्तरापर्यंत सहज त्या ठिकाणी जाऊ शकता. मग इथं काय विचारलंय सख्या हरीने अमोघ बाण मारला या वाक्यातील विशेष्य कोणतं असं विचारलंय. मग बघा विशेष्य म्हणजे काय तर बघा विशेषण ज्या नामाबद्दल माहिती सांगते त्याला काय म्हणतात विशेष्य म्हणतात. म्हणजे विशेष्य म्हणजे काय तर थोडक्यात नाम, काय विशेषणाने ज्याबद्दल माहिती सांगितली त्या नामाला काय म्हणतो आपण विशेष्य म्हणतोय. मग बघा बरं सख्या हरीने अमोघ बाण मारला या वाक्यामध्ये कोणकोणते नाम आहेत बघा. इथं हरीने आहे बरोबर आणि इथं बाण आहे. विशेषण कोणते आहेत सख्या हे एक विशेषण आहे कोणत्या नामाचं हरीचं आणि अमोघ हे विशेषण आहे हे कशाचं आहे बाणाचं आहे. मग 2 विशेषण आहेत आणि 2 विशेष्य आहेत. मग ते 2 विशेष्य कोणते आहेत हरीने आणि बाण. मग बघा पर्याय क्रमांक 4 आहे हरीने व बाण दोन्ही या ठिकाणी काय आहेत विशेष्य आहेत. विशेषण कोणते आहेत तर सख्या विशेषण आहे. सख्या हे विशेषण कोणत्या नामाचं आहे तर ते हरीचं आहे आणि अमोघ हे विशेषण कोणत्या नामाचं आहे तर ते बाण या नामाचं विशेषण आहे. ठीक आहे, लक्षात येतंय विशेषण विशेष्य हा संबंध लक्षात ठेवायचा. ठीक आहे, विशेषण ज्या नामाबद्दल माहिती सांगतो त्याला काय म्हणतात तर त्याला विशेष्य म्हणतात. ठीक आहे, मग यामध्ये बघा सख्या हे काय आहे सख्या हे विशेषण आहे आणि हरी हे काय आहे हरी हे विशेष्य आहे. याच्यामध्ये बघा अमोघ हे काय आहे विशेषण आहे आणि बाण हे काय आहे तर बाण हे विशेष्य आहे. ठीक आहे, म्हणजे हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बेसिक गोष्ट आहे परीक्षेमध्ये महत्त्वाचा आहे.
गायीने दूध दिले या वाक्यातील प्रयोग ओळखा. 2 सेकंदामध्ये आपण प्रयोग ओळखू. बघा किती, 2 सेकंद. बघा कसं आपल्याला काय बघायचं सांगतो मी तुम्हाला. प्रयोग ओळखताना तुम्हाला बघायचं कर्त्याला प्रत्यय आहे की नाही आणि कर्माला प्रत्यय आहे की नाही. ठीक आहे, कर्ता आणि कर्म. मग बघा गायीने दूध दिले, देणारी कोण आहे? गाय आहे. म्हणजे गाय काय झाली? कर्ता झाली. आणि देण्याची क्रिया कोणावर घडली? दुधावर. दूध काय झालं? कर्म झालं. आता बघा बरं याच्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे का? तर आहे. गायीने, ने हा काय आहे? कर्त्याला प्रत्यय आहे. मग कर्त्याला जर प्रत्यय असेल तर तो कर्तरी प्रयोग नसतो, बरोबर. हा पर्याय काय झाला? कट झाला. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी तर नाही. पुढचा बघू. कर्माला प्रत्यय आहे का? तर कर्माला प्रत्यय नाही. मग कर्माला प्रत्यय नाही म्हणल्यावर हा भावे प्रयोग सुद्धा नाही, कारण भावे प्रयोगामध्ये काय असतंय? कर्ता आणि कर्म दोघाला प्रत्यय असतो. मग हा कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग आहे. मग आता नवीन कर्मणी आहे का प्रधान कर्तृ कर्मणी आहे? गायीने दूध दिले. नवीन कर्मणीमध्ये तुम्हाला काय सांगितलं मी? नवीन कर्मणीमध्ये काय असतो? कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो. कोणता प्रत्यय? कडून. इथं गायीने कडून प्रत्यय लागलाय का? नाही. मग हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? तर हे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कर्मणी प्रयोगामध्ये बघा कर्म हे काय असतंय? प्रथमा विभक्तीमध्ये असते. हे वाक्य लक्षात ठेवायचंय. कर्म हे काय असतंय? प्रथमा विभक्तीमध्ये असतोय आणि कर्त्याला काय असतोय? प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे कर्ता प्रथमामध्ये कधीच नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नवीन कर्मणी प्रयोगामध्ये काय असतंय? तर नवीन कर्मणीमध्ये काय याच्यामध्ये काय असतोय? कडून हा प्रत्यय लागलेला असतो. याचं उदाहरण बघा, गायीकडून दूध दिले जाते. हे जर असं वाक्य असतं तर या ठिकाणी काय झालं असता? नवीन कर्मणी प्रयोग झाला असता. मग नवीन कर्मणीचं तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, कर्त्याला काय असतो? कडून हा प्रत्यय लागलेला असतो. त्याच्यानंतर बघा सकर्मक भावे. भावे प्रयोगामध्ये काय असतंय? कर्ता आणि कर्म दोघाला पण काय असतो? प्रत्यय असतो. मग हे वाक्य कसं झालं असतं? त्याने गायीला बांधले, अशा प्रकारे वाक्य झालं असतं. ठीक आहे, लक्षात येते. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न तुम्ही कितीही वेळा काय करू शकता? फिरवू शकता. ठीक आहे. पुढे जाण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट भेटतील. त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका कशा भेटतील? उत्तरासहित भेटतील. म्हणजेच उत्तर सूची सहित तुम्हाला काय केल्या जातील? या सर्व प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला पाठवून दिल्या जातील. ठीक आहे. आतापर्यंत झालेल्या म्हणजे सगळ्या कधीपासूनच्या 2013 पासून आतापर्यंत जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्या सगळ्या प्रश्नपत्रिका दिल्या जातील. त्याच्यानंतर कोणत्या पेपरच्या दिल्या जातील? तर ह्या पेपर 1च्या पण दिल्या जातील आणि पेपर 2च्या पण दिल्या जातील. म्हणजे दोन्ही पेपरच्या तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काय करतोय? फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देतोय. मग त्यामध्ये कोणकोणते विषय असतील पहा. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला दिल्या जातील. त्याचबरोबर 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तक आहेत त्याच्यासुद्धा अतिशय इम्पॉर्टंट नोट्स दिले. बघा आता वेळ कमी आहे, एवढ्या वेळेमध्ये तुम्ही सगळे पुस्तकं वाचू शकता का? नाही वाचू शकत, पण पुस्तकाच्या नोट्स नक्की वाचू शकता. मग 4थी ते 8वीचा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान ह्या सगळ्या विषयाच्या IMP नोट्स तुम्हाला दिल्या जातील. मग परीक्षेला जाता जाता तुम्ही आता दिवस थोडे आहेत, एवढी जरी तयारी करून गेलात तरी परीक्षेमध्ये 100 पेक्षा जास्त मार्क त्या ठिकाणी तुम्हाला सहज मिळतील. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे? 139 रुपयाला भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 57775881288. या नंबरवरती मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला किती रुपये पाठवायचे आहेत? तर फक्त 139 रुपये पाठवायचे आहेत. त्याच्यानंतर ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाही त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोनपे केला तरी चालेल. फक्त किती करायचे आहेत? तर 96 89 14 16 30 हा आपला काय आहे? गुगल पे, फोनपेचा नंबर आहे. या नंबरवरती किती पे करायचे आहेत? 139 रुपये. मग तुम्ही स्कॅनरवरती करा किंवा नंबरवरती पे करा तरी चालेल. फक्त पेमेंट केल्यावरती त्याचं काय करायचं? तुम्हाला एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे? मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. व्हॉट्सअप नंबर कोणता आहे आपला?
77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे। या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, तो स्क्रीनशॉट मला पाठवून द्यायचा आहे। ठीक आहे, तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, व्हॉट्सअपवरतीच संपूर्ण स्टडी मटेरियल हे काय केलं जाईल, PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिलं जाईल किंवा शेअर केलं जाईल। ठीक आहे, पुढे जाऊयात। 7 नंबरचा प्रश्न, पळसाला पाने तीनच या म्हणीचा योग्य अर्थ स्पष्ट करा। आता म्हण थोडी कशी आहे, ही सोपी म्हणे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणी वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द किंवा अलंकारिक शब्द असतील किंवा एका समूहासाठी अनेक शब्द असतील किंवा अनेक शब्दांसाठी एक शब्द असेल, हे जे प्रश्न आहेत ना, हे आपल्या दृष्टीने सोपे प्रश्न असतात। मग या ठिकाणी काय त्याचं उत्तर काय, तर सर्वत्र परिस्थिती सारखीच असणे हे या प्रश्नाचं काय मित्रांनो योग्य उत्तर आहे। कशाचं, पळसाला पाने तीनच असणे याचं। ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक किती आहे आपला, 8 आहे। काय विचारलंय बघा, क्षणोक्षणी हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे। काय की क्षणोक्षणी हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण अव्यय आहे असं आपल्याला विचारलंय। मग बघा, स्थित्यंतरवाचक आहे, आवृत्तीवाचक आहे, रीतिवाचक आहे की परिणामवाचक आहे। बघा किती सोपं आहे, तुम्हाला सांगतो बघा काय आहे, क्षणोक्षणी। बघा क्षण या शब्दाचीच काय झाली, परत पुनरावृत्ती झाली, तोच शब्द काय झालाय, दोनदा आलाय, म्हणून हे कोणतं आहे, तर हे आवृत्तीवाचक क्रियाविशेषण आहे। मग बघा, आवृत्तीवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय, तर ज्या क्रियाविशेषणामधून क्रियेची पुनरावृत्ती दर्शवली जाते त्याला काय म्हणतात, तर त्याला आवृत्तीवाचक क्रियाविशेषण म्हणतात। आवृत्तीवाचक क्रियाविशेषण हा कशाचा उपप्रकार आहे, तर हा कालवाचक क्रियाविशेषणाचा काय आहे, उपप्रकार आहे। मग जर तुम्हाला आवृत्तीवाचक पर्याय नसला आणि जर इथं कालवाचक पर्याय असता, कोणता, कालवाचक, तरी सुद्धा तुम्हाला तेच उत्तर लिहावं लागलं असतं। ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं। ठीक आहे, आवृत्तीवाचक हा काय, कालवाचक क्रियाविशेषणाचा उपप्रकार आहे। मग याचे बाकीचे उदाहरणं लक्षात ठेवा। अजून उदाहरणं काय बघा, दिवसेंदिवस आहेत, गल्लोगल्ली आहे, वारंवार आहे, हे कशाचे उदाहरण आहेत, तर हे आवृत्तीवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण आहेत। म्हणजे जर इथं प्रश्न नाही आला तर तुम्हाला इथं 100% प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं। म्हणजे आपण फक्त काय एक गोष्ट तुमची क्लिअर करत नाही, तर तुम्हाला परीक्षेमध्ये कितीही वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचार द्या, तुम्हाला फुलटॉस टाकू द्या, बाउन्सर टाकू द्या, यार्कर देऊ द्या, स्लोअर टाकू द्या, गुगली टाकू द्या, लेग स्पिन टाकू द्या, कसाही प्रश्न विचार द्या, तुमच्याकडे तेवढी तयारी असली पाहिजे। तुमच्याकडे षटकार मारायची क्षमता जरी नसली तरी तुमचा डिफेन्स चांगला पाहिजे। ठीक आहे, ज्याचा डिफेन्स म्हणजे जो खेळपट्टीवर टिकून राहतो ना, तोच शतक करतो। पहिल्या बॉलात येऊन 6 मारतो आणि जो दुसऱ्या बॉलात आउट होतो त्याला किंमत नाही। किंमत कशाला आहे, आपल्याला टिकून राहायचं खेळपट्टीवरती। म्हणजे पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत आपल्याला पेपर काय करायचा आहे, व्यवस्थित सोडवायचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पर्याय, बघा इथं काय आहे, रीतिवाचक आहे। मग रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय करतं ते, तर क्रिया कशी घडली ते दाखवतं, म्हणजे क्रिया घडण्याची पद्धत दाखवतं किंवा रीत दाखवतं, त्याला काय म्हणतो आपण, रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणतो। मग उदाहरणार्थ बघा, पटपट घडली, सावकाश घडली, हळूहळू घडली, जोरात घडली, वेगाने घडली, म्हणजे क्रिया कशी घडली हे जे दाखवणारे शब्द आहेत त्याला काय म्हणतो आपण, रीतिवाचक क्रियाविशेषण। आणि बघा परिणामवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय, परिणाम नाही, परिमाण आहे। परिमाण म्हणजे काय, मग हे क्रियेचं काय करतं, प्रमाण दाखवतं की ती क्रिया किती प्रमाणामध्ये घडली। मग बघा, किंचित घडली, भरपूर घडली, कमी घडली, जास्त घडली। मग किंचित, भरपूर, कमी, जास्त, थोडे, मोठे हे काय आहेत, तर हे परिमाणवाचक क्रियाविशेषण आहे। ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 9 कडे। ऐवज हा शब्द मराठीत कोणत्या परभाषेतून आलाय, कोणता शब्द दिलाय, ऐवज हा शब्द दिलाय। याचं उत्तर तर आपण पाहणारच आहोत मित्रांनो, पण उत्तर पाहण्या अगोदर एक विनंती आहे की प्लीज आपल्या व्हिडिओला काय करत चला, एक लाईक करत चला। लाईक करणं कसं आहे, अगदी मोफत आहे आणि लाईक करण्यासाठी किती वेळ लागतो, तर 1 सेकंद वेळ लागतो। किती लागतो, 1 सेकंद। एका सेकंदामध्ये लाईक होते। फक्त आपल्याला ते असं जे बटन दिसतं त्याच्यावरती असं क्लिक करायचं, झालं लाईक। आणि लाईक करणं काय मोफत आहे, तुम्हालाही पैसे कटत नाहीत आणि मलाही त्याचे पैसे भेटत नाही। फक्त मला एक प्रोत्साहन भेटतं की बाबा मी जे शिकवतोय ते माझ्या शिक्षक बांधवांना समजतंय, माझ्या भावी शिक्षकांना समजतं, याचं मला काय होतं, प्रोत्साहन भेटतं। ठीक आहे, मग ऐवज हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेमधून आलेला आहे, तर ऐवज हा शब्द मराठीमध्ये अरबी भाषेमधून आलेला आहे। मग मराठी भाषेत अशा अरबी भाषेतून आलेले अनेक शब्द आहेत। मग त्याच्यामध्ये बघा, ऐवज आहे, अत्तर आहे, इशारा आहे, खर्च आहे, जमीन आहे, हे सगळे महत्त्वाचे आहेत। या अत्तरवरती आपल्याला प्रश्न काय झालेला आहे, परीक्षेमध्ये विचारलेला आहे। त्याच्यानंतर बघा,
फारसी भाषेमधून मराठीत आलेले प्रश्न शब्द कोणते आहेत ज्यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो बघा. मग हा खाना आहे, सामान आहे, हकीकत आहे, सरकार आहे. त्याच्यानंतर कानडी भाषेतून आलेले बघा भाकरी आहे, अण्णा आहे, किल्ली आहे. आणि पोर्तुगीज भाषेमधून बटाटा, तंबाखू आणि हापूस या तिन्हीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बटाट्यावरती विचारलेला आहे, तंबाखूवरती पण विचारला जातो आणि हापूसवरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग हे कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत तर हे पोर्तुगीज भाषेमधून मराठीमध्ये आलेले आहेत. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 10 कडे. मित्रांनो, आपण बाकीच्या सारखा तुमचा 1 सेकंद सुद्धा टाइमपास करत नाही. मातीने स्वतःचे अस्तित्व राखले या वाक्यातील स्वतः हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? कोणतं? तर स्वतः हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे असं विचारलंय. मग हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे तर हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पण बघा हे स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम कधी असतं तर बघा जेव्हा आपण किंवा स्वतः. आता आत्मवाचक सर्वनाम किती आहेत? 2 आहेत. कोणते आहेत? एक आहे आपण आणि दुसरं आहे स्वतः. पण हे आत्मवाचक कधी असतं तर बघा या शब्दांचा वापर वाक्यात आधी आलेल्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या नंतर स्वतः या अर्थासाठी होतो तेव्हा त्याला काय म्हणतो? आत्मवाचक म्हणतो. मग बघा याच्या आधी काय आलंय? नाम आलंय. कोणतं नाम आलंय? मातीने. मग माती ही काय करते? स्वतःबद्दल स्वतः म्हणते की बाबा मी माझं स्वतःचं अस्तित्व राखलं आहे. ठीक आहे, लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा पुरुषवाचक सर्वनामाचे काय होतात? 3 प्रकार पडतात. कोणते? प्रथम पुरुषवाचक कोणतं आहे? मी, आम्ही. द्वितीय पुरुषवाचक कोणतं आहे? तू, तुम्ही. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणतं असतं तर तो, ती, ते. ह्या काय असतं? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असतं. त्याच्यानंतर बघा दर्शक सर्वनाम काय असतंय तर दर्शक सर्वनाम हे कुठे? दर्शक सर्वनाम या ठिकाणी बघा. दर्शक सर्वनाम काय करतं? दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरलं जातं त्याला काय म्हणतो? दर्शक सर्वनाम म्हणतो. मग दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण काय करतो? कोणतं सर्वनाम वापरतो? तो, ती, ते. आणि जवळची वस्तू दाखवण्यासाठी काय? हा, ही, हे. ठीक आहे, माझं मराठीचं अक्षर थोडं कच्चं आहे, समजून घ्या. दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण काय करतो? तो, ती, ते वापरतो. आणि जवळची वस्तू दाखवण्यासाठी आपण हा, ही, हे सर्वनाम वापरतो. मग दर्शक सर्वनाम कोणते? तो, ती, ते आणि हा, ही, हे काय आहेत? दर्शक सर्वनाम आहेत. अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय तर जेव्हा सर्वनाम हे कोणत्या नामासाठी आलंय हे आपल्याला नक्की सांगता येत नाही की हे सर्वनाम कोणत्या नामासाठी आलंय तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? अनिश्चित सर्वनाम म्हणतो. मग उदाहरणार्थ बघा कोणीतरी आले आहे, पण कोण आले माहिती आहे का? आपल्याला माहित नाही. म्हणून हे कोणीतरी काय आहे तर हे अनिश्चित सर्वनाम आहे. ठीक आहे, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो पण परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. कपोत या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? कोणत्या शब्दाचा? तर कपोत या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द विचारलाय. मग ऑप्शन काय दिलेत बघा? कबूतर दिले, कावळा दिले, पोपट दिले किंवा गरुड दिले. मग या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता आहे तर तो म्हणजे कबूतर आहे. मग कबुतराला काय म्हणतात? कपोत म्हणतात किंवा त्यालाच परावत असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? परावत असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर बघा दुसरा पर्याय कावळा आहे. मग कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? एकाक्ष आहेत आणि काक आहे. ह्या एकाक्षवरती आपल्याला प्रश्न विचारला होता. पोपट या शब्दाचे काय आहे तर शुक आहे आणि रावा आहे. या शुक या शब्दावरती सुद्धा आपल्याला प्रश्न आला होता. गरुड या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? खगेंद्र आहे आणि वैनते आहे. बघा आता या दोन्हीवरती आपल्याला प्रश्न आलेला आहे. म्हटलं कदाचित पुढचा प्रश्न आपल्याला गरुडवरती काय करला जाऊ शकतो? विचारला जाऊ शकतो की गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? मग तो खगेंद्र आहे की वैनते आहे? दोन्ही लक्षात ठेवायचे. दोन्ही पण काय आहेत? गरुड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. अनुज या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? अनुजचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? अग्रज होतो. याची स्पष्टीकरण देण्याची काही आवश्यकता नाही, तुम्हाला सगळ्यांना येते, मलाही माहिती आहे. पुढे बघा 13 नंबर. पुढीलपैकी द्विकर्मक क्रियापद असणारं वाक्य कोणतं? यात द्विकर्मक क्रियापदावरती आपल्याला एवढे प्रश्न परीक्षेत रिपीट झालेत ना मित्रांनो, भरपूर. मग बघा द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये 2 कर्म असतात, ज्या वाक्यामध्ये 2 कर्म असतात त्याला काय म्हणतो आपण? त्याला द्विकर्मक क्रियापद म्हणतो. मग बघा बरं कोणत्या वाक्यामध्ये 2 कर्म आहेत? बघा तो आंबा खातो. खाणारा कोण आहे? तो कोण झाला? कर्ता. कर्म कोण आहे? आंबा आहे. किती कर्म आहे? एकच आहे. पुढे बघा मी निबंध लिहितो. लिहिणारा कोण? मी कोण झाला? कर्ता. निबंध झालं कर्म. किती कर्म आहे त्याच्यामध्ये? एकच आहे. पुढे बघा आजीने आंबा दिला. देणारी कोण? आजी. आजी काय झाली? कर्ता. देण्याची क्रिया कोणावर घडली? आंबा झाला कर्म. किती कर्म आहे त्या वाक्यामध्ये? एकच कर्म आहे. मग इथं बघा आजीने नातीला गोष्ट सांगितली. सांगणारी कोण? आजी. आजी काय झाली? कर्ता.
सांगण्याची क्रिया कोणावर घडली? नातीला पण घडली आणि गोष्टीवरती घडली. मग या वाक्यामध्ये काय आहेत? दोन कर्म आहेत. म्हणून हे वाक्य पर्याय क्रमांक 2 हे कोणतं आहे? द्विकर्मक क्रियापद असणारं वाक्य आहे. कोणतं आहे? द्विकर्मक क्रियापद असणारं वाक्य. या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? तर सांगितले हे क्रियापद आहे. आणि हे सांगितले हे क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे? तर हे द्विकर्मक क्रियापदामधलं प्रकार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. कितीही फिरून प्रश्न तुम्हाला विचारू द्या. याच्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो. द्विकर्मक वाक्यामध्ये काय विचारला जातो? की आजीने नातीला गोष्ट सांगितली. या वाक्यामधलं प्रत्यक्ष कर्म कोणतं आहे? काय आहे? प्रत्यक्ष कर्म कोणतं आहे? मग लक्षात ठेवायचं आहे, वाक्यातलं प्रत्यक्ष कर्म काय असतंय? तर हे वस्तुवाचक असतंय. मग बघा बरं, याच्यामध्ये नातीला आणि गोष्ट याच्यामध्ये वस्तुवाचक कोणतं आहे? तर गोष्ट आहे. मग गोष्ट हे काय आहे? तर गोष्ट हे प्रत्यक्ष कर्म आहे. आणि नातीला हे काय आहे? तर नातीला हे अप्रत्यक्ष कर्म आहे. मग अप्रत्यक्ष कर्म हे काय असतंय? तर अप्रत्यक्ष कर्म हे काय असतंय? व्यक्तिवाचक असतं. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो, काय? की या प्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती असते? मग प्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती असते? तर ती द्वितीय विभक्ती असते. लक्षात ठेवायचे, प्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती असते? द्वितीय विभक्ती असते. आणि अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती असते? तर ती चतुर्थी विभक्ती असते, म्हणजे चौथी. विभक्ती प्रत्यय दोन्हीचे सारखे येते, सलाते सलानाते दोन्हीचे सारखेच आहेत. पण कोणती विभक्ती आहे हे कशाने ओळखायचं? तर ते वाक्यामध्ये जर समजा अप्रत्यक्ष कर्म असेल तर समजायचं त्याची चतुर्थी विभक्ती आहे. मग या नातीला या शब्दाची कोणती विभक्ती आहे? या ठिकाणी चतुर्थी विभक्ती आहे. म्हणजे तुम्हाला कितीही फिरून प्रश्न विचारता मित्रांनो, तुमचा प्रश्न चुकला पाहिजे नाही. ठीक आहे, पुढे बघा, तळे या शब्दाचे योग्य अनेकवचनी रूप. बघा आता हे अनेकवचनी रूप आहे ना, आपल्याला सोपं वाटतं, पण कधी कधी परीक्षेमध्ये गेलं ना तर आपल्या बत्त्या गुल होत्यात. का बत्त्या गुल होत्यात? तर आपल्याला ऑप्शन तसे दिलेले असतात. बघा आता इथं ऑप्शन काय आहे? तळे. आणि या शब्दाचं अनेकवचनी रूप विचारलं. मग बघा इथं तळी, तळे, ह्या दोन्हीमध्ये आपलं काय होतं? एवढा गोंधळ उडतो ना की नेमकं उत्तर काय लिहावं हे आपल्यालाही कळत नाही. मग लक्षात ठेवायचं, यामध्ये योग्य उत्तर कोणतं आहे? तर या ठिकाणी तळी हे योग्य उत्तर आहे. तळे या शब्दाचं अनेकवचन काय होतं? तळी होतं. मग लक्षात ठेवायचं, नियमच लक्षात ठेवा. बघा, एकारांत नपुसक लिंगी नामाचं अनेकवचन कसं होतं? इकारांत होतं. म्हणजे त्यांच्या शेवटी काय होतो? ई लागतो. मग बघा, गाणे एकवचनी शब्द, त्याचं अनेकवचन काय होतंय? गाणे. केळे, हा केळे परीक्षेत विचारलेला आहे. मग केळे हा एकवचनी आहे, हेच आपल्याला कधी कधी माहित नसतंय. केळे हा काय आहे? एकवचनी आहे. आणि त्याचं अनेकवचन काय होतं? केळी. मडके एकवचनी, त्याचं अनेकवचन काय होतंय? मडकी होतंय. मग नियम पण लक्षात ठेवा आणि हे उदाहरणं पण लक्षात ठेवा. प्रश्न विचारलेला या केळेवरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 15. तो मुलगा शूर आहे. या वाक्यातील शूर हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? कोणतं विशेषण विचारलंय? की शूर हे विशेषण आहे, पण ते कोणत्या प्रकारचं आहे असं विचारलंय. मग बघा, आदिविशेषण आहे की विधिविशेषण आहे? सार्वनामिक आहे की धातू साधित आहे? आता बघा, हे धातूपासून बनलेलं नाही आणि सार्वनामापासूनही बनलेलं नाही. मग हे आदिविशेषण आहे की विधिविशेषण आहे? मग तुम्हाला जर मी याच्यातला फरक सांगितला, आदिविशेषण म्हणजे काय आणि विधिविशेषण म्हणजे काय, तर तुम्ही उत्तर शोधता. मग बघा, विधिविशेषण म्हणजे काय? बघा, जे विशेषण नामाच्या नंतर येते त्याला काय म्हणतात? त्याला विधिविशेषण म्हणतात. आणि बघा, नामाच्या आधी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात? तर त्याला अधिविशेषण म्हणतात. अधिविशेषण म्हणजे काय? हे नामाच्या आधी येतंय. आणि विधिविशेषण हे काय येतंय? नामाच्या नंतर येतंय. मग याच्यामध्ये नाम कोणतं आहे? मुलगा हे नाम आहे. कोणतं नाम आहे? मुलगा हे काय आहे? नाम आहे. मग मुलाबद्दल विशेषण आलंय शूर. मग ते नामाच्या अगोदर आलंय का नंतर आलंय? बरं, नंतर आलंय. मग नंतर आलं तो कोणता प्रकार असणार आहे? तर तो विधिविशेषण हा प्रकार आहे. आणि हे अधिविशेषण कधी असतं? जर ते वाक्य असं असतं बघा, तो शूर मुलगा आहे. मग आता हे काय झालंय? हे नामाच्या अगोदर आलंय. मग नामाच्या अगोदर आलं कोणतं विशेषण असतंय? अधिविशेषण असतंय. बघा बरं, परत जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही स्वतः ओळखताल की नाही अधिविशेषण विधिविशेषण? याच्याबद्दल तुम्हाला परत वाचायची गरज राहिली का? काही गरज नाही, सोपं आहे. नामाच्या जर आधी आलं तर आधी, नामाच्या नंतर आलं तर विधी, विषय संपला. अगोदर आलं तर आधी, नंतर आलं तर विधी, विषय संपला. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 16. काय विचारलं बघा, तो परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिक अभ्यास केला होता. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मग बघा, तो परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने काय केला होता? प्रामाणिक अभ्यास केला होता. म्हणजे या वाक्याचं कारण दिलंय. मग हे काय आहे? तर हे कारणबोधक. बघा, कारणबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. कोणतं? कारण हे. मग गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेल्या वाक्याला आपण काय म्हणतो?
तर त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. काय म्हणतो? मिश्र वाक्य म्हणतो. मग मिश्र वाक्याची व्याख्या पण लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलेली आहे आपल्याला. बघा मग बघा, जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यांनी जोडले जातात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर त्याला मिश्र वाक्य म्हणतात. केवळ वाक्य कशाला म्हणतात? तर केवळ वाक्यामध्ये बघा, वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असेल तर त्याला म्हणतात केवळ वाक्य. उद्देश म्हणजे कोण? तर उद्देश म्हणजेच कर्ता. उद्देश म्हणजेच कोण? कर्ता. आणि विधेय म्हणजे कोण? तर विधेय म्हणजे क्रियापद. या बारीक बारीक गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, कधी कधी परीक्षेमध्ये आपला त्या मार्क घालू शकतात. आणि संयुक्त वाक्य काय असतात? तर दोन मुख्य वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यांनी जर जोडले असेल तर त्याला आपण काय म्हणतो? संयुक्त वाक्य म्हणतो. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 17. व्यतिरेक अलंकारात खालीलपैकी कोणती स्थिती असते? कोणत्या अलंकारामध्ये? व्यतिरेक मध्ये. मग उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेलं असते. कशामध्ये? व्यतिरेक अलंकारामध्ये. मग बघा, जेव्हा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा गुणाच्या बाबतीत अधिक श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर तेव्हा व्यतिरेक हा अलंकार होतो. आणि याचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं होतं. कोणतं? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हे काय आहे? कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? तर हे व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर बघा, उपमेय आणि उपमान जेव्हा एकच दाखवले जातात, बघा इथं पर्याय आपल्याला, उपमेय आणि उपमान जेव्हा एकच दाखवले जातात तेव्हा कोणता अलंकार होतो? तर तेव्हा रूपक अलंकार होतो. आणि उपमेयाची तुलना स्वतःशीच केली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर तेव्हा अनन्वय अलंकार होतो. मग हे तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. पुढे बघा, दिवाळीत पणत्या लावतात या वाक्यातील पणत्या या नामाची विभक्ती कोणती? काय विचारलंय? की पणत्या. बघा बरं, पणत्या याला काही प्रत्यय लागलाय का? तर याला प्रत्यय लागलेला नाही. प्रत्यय लागलेला नाही म्हणलं, याची विभक्ती कोणती आहे? तर प्रथमा विभक्ती आहे, कारण प्रथमा विभक्तीमध्ये नामाला कुठलाही प्रत्यय लागत नाही. हे पणत्या हे या वाक्यामध्ये कशाचं काम करतंय? तर पणत्या हे वाक्यामध्ये कर्माचं काम करते. काय करतंय? कर्माचं. ठीक आहे. पुढे जाऊया. 18 नंबर, शुद्ध शब्द ओळखा. उत्स्फूर्त हा शब्द दिलाय आणि तो कशा प्रकारे शुद्ध आहे हे आपल्याला ओळखायचंय. मग हा शुद्ध शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2 मधला हा शुद्ध शब्द आहे. इथं तुम्हाला फरक काय लक्षात ठेवायचा आहे? तर या ऊ मध्ये फरक लक्षात ठेवायचा आहे की इथं कोणता ऊ आहे? ऱ्हस्व ऊ आहे. आणि या फू मध्ये सुद्धा काय ठेवायचं? इथं कोणता आहे? तर इथं सुद्धा ऱ्हस्वच आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघूया. 20 नंबर, मुलांनी गुरुजींची आज्ञा पाळावी या विद्यार्थी वाक्याचे आज्ञाधारक वाक्य. बघा, मुलांनी गुरुजींची आज्ञा पाळावी हे वाक्य कसं आहे? वा विवे आले म्हटलं, हे काय आहे? विद्यार्थी वाक्य आहे. आणि याचं रूपांतर आपल्याला कसं करायला सांगितलंय? आज्ञार्थी वाक्यामध्ये करायला सांगितलंय. मग याचं आज्ञार्थी वाक्यामध्ये रूपांतर कसं होईल? तर ते होईल, मुलांनो गुरुजींची आज्ञा पाळा. म्हणजे मुलांना आज्ञा केली. त्याच्यानंतर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, विद्यार्थी वाक्य कसं ओळखायचं हे पण लक्षात ठेवा. तर विद्यार्थी वाक्यामध्ये क्रियापदाच्या शेवटी, क्रियापदाच्या शेवटी नेहमी काय असतात? वा वि वे हे प्रत्यय लागलेले असतात. मग वा वि वे हे जर प्रत्यय लागलेले असेल तर ते कोणतं वाक्य असतंय? ते विद्यार्थी वाक्य असतंय. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आपण महा TET 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्समध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जातील? तर तुम्हाला या ठिकाणी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 महत्त्वाचे विषय शिकवले जातील. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सर परीक्षेमध्ये दिवस थोडे राहिलेत. किती दिवस राहिलेत? 10 दिवस राहिले. मग या 10 दिवसामध्ये आम्ही कोर्स घेऊन तयारी होऊ शकते का? तर 100% तयारी होऊ शकते. काय होऊ शकते? 100%. कशी? जर तुम्ही एका दिवसामध्ये 3 ते 4 लेक्चर जर तुम्ही पाहिले तर तुम्ही 10 दिवसामध्ये आपला कोर्स काय करू शकता? कव्हर करू शकता. मग यामध्ये दोन्ही विषयाचे काय असतील? तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला लेक्चर असतील, प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला स्पेशल नोट्स असतील आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सुद्धा दिली जाईल. ठीक आहे. म्हणजे तुमचा कन्सेप्ट पण क्लिअर जातील, रिव्हिजन पण होईल आणि सराव पण तुमचा त्या ठिकाणी करून घेतला जाईल. ठीक आहे. मग या ठिकाणी काय असणार आहेत? किती मार्काला आहेत हे 2 विषय? आपल्याला 60 मार्काला आहेत. मग 60 पैकी आपण काय करतोय? 50 पेक्षा जास्त मार्काची आपण 100% गॅरंटी देतोय. आणि जर या विषयामध्ये 2, बघा आता दिवस थोडे आहेत, सगळ्या विषयाची परिपूर्ण तयारी करणं आता तरी शक्य नाही.
मग तुम्ही सगळ्यांची तयारी न करता कुठल्या तरी 2 विषयावरती फोकस करा की जे 2 विषय तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून देतील. मग ते 2 विषय कोणते आहेत? एक आहे बालमानसशास्त्र आणि दुसरा आहे मराठी व्याकरण. मग जर तुम्हाला यांच्यात 50 मार्क पडले तर तुम्ही परीक्षा सहज काय होत आहे, पास होऊन जात आहे. कारण बाकीच्या विषयामध्ये किती नाही म्हणलं तरी तुम्हाला 10 मार्क तर 100% पडणार आहेत. मग हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे? पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी, दोन्ही पेपरसाठी आपला कोर्स काय असणार आहे? अतिशय उपयुक्त असणार आहे. मग याची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 1000 रुपये किंमत आहे, पण त्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर आहे. मग जर स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे? 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स भेटणार आहे. मग या ठिकाणी कोर्स कुठं असणार आहे? तर तो ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे आपल्या? तर NG क्लासेस नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो किंवा डायरेक्ट प्ले स्टोरला पण भेटेल, किंवा जर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केला 77 75 88 12 88 या नंबरवरती की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला काय करेल? ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून देईल. ठीक आहे. मग तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये किती पेमेंट करायचं आहे? तर 499 अधिक 24 रुपये असं तुम्हाला 523 रुपये काय करायचं असतंय? ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं असतंय. ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं काय होतं? बॅच आपोआप जॉईन होते. किंवा ज्यांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही त्यांनी गुगल पे, फोनपेने 96 89 14 16 30 या नंबरवरती जरी 499 रुपये मला पाठवले तर मी तुम्हाला काय करेल? त्या ठिकाणी बॅचला तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करेल. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 21. दुसऱ्याच्या मनातले जाणणारा या शब्दसमूहासाठी एक योग्य शब्द कोणता? काय? दुसऱ्याच्या मनातले जाणणारा. मग त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला म्हणतो आपण मनकवडा. काय म्हणतो? मनकवडा. मग जो व्यक्ती दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे हे अचूक ओळखतो त्याला काय म्हणतात? तर मनकवडा. आणि मर्मज्ञ कोणाला म्हणतात? तर मर्मज्ञ म्हणजे गुपित किंवा रहस्य जाणणारे जी व्यक्ती आहे त्याला काय म्हणतात? मर्मज्ञ म्हणतात. आणि त्रिकालज्ञ कोणाला म्हणतात? तर जो भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही काळ जाणणार आहे त्याला काय म्हणतात? त्रिकालज्ञ म्हणतात. हे तिन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. याच्यावरती प्रश्न विचारलाय आणि हे 2 शब्द नवीन आहेत. इथं जर प्रश्न विचारला तर आपल्या बत्त्या गुल होऊ शकतात, म्हणून हे पाठ करा, दोन्ही पण महत्त्वाचे आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 22 नंबर. विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ यांची कोणती जोडी अयोग्य आहे? आता काय विचारलंय? अयोग्य जोडी विचारलंय, म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे हे आपल्याला विचारलं आहे. मग बघा, तृतीय विभक्तीचा कारकार्थ करण ही जोडी कशी आहे? बरोबर आहे. द्वितीय विभक्तीचा कारकार्थ काय असतो? कर्म असतो. ही जोडी सुद्धा कशी? बरोबर आहे. पंचमी विभक्तीचा कारकार्थ काय असतो? अपादान असतो. मग ही जोडी सुद्धा काय? बरोबर आहे. मग ही जोडी काय असणार आहे? चूक असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. मग या ठिकाणी बघा, चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ काय असतो? प्रश्न विचारू शकतात की नाही? मग चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ काय असतो? तर तो संप्रदान असतो. आणि अधिकरण हा कारकार्थ कोणत्या विभक्तीचा असतो? तर तो सप्तमी विभक्तीचा कारकार्थ असतो. मग हे सगळे कारकार्थ तुम्हाला पाठ करायचे आहेत. बघा, द्वितीय विभक्तीचा कारकार्थ कर्म असतो. प्रथम विभक्तीचा कारकार्थ कर्ता असतो. तृतीयाचा करण असतो. चतुर्थीचा काय असतो? संप्रदान असतो. पंचमीचा काय असतो? अपादान असतो. आणि सप्तमीचा काय असतो? अधिकरण असतो. ठीक आहे. हे सगळे कारकार्थ तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे जाऊया. 23 नंबर. नावडतीचे मीठ अळणी या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण कोणती? बघा, आता म्हणीमध्ये काय केलंय? विरुद्ध अर्थाची म्हण विचारली. मग काय? नावडतीची मीठ अळणी. मग याच्या विरुद्ध अर्थी काय होईल? आवडतीचा शेंबूड गोड. काय? नावडतीचे मीठ अळणी पण आवडतीचा शेंबूड गोड. मग यांचा अर्थ काय होतो? बघा, तर नावडतीचे मीठ अळणी याचा अर्थ आपल्याला परीक्षेमध्ये याच्या अगोदर विचारलेला आहे. मग नावडतीचे मीठ अळणी याचा अर्थ काय होतो? की नावडत्या व्यक्तीने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती गोष्ट कशी वाटते आपल्याला? वाईटच वाटते. त्यालाच काय म्हणतो आपण? नावडतीचे मीठ अळणी. आणि याच्या उलट आवडतीचा शेंबूड गोड म्हणजे काय? तर आवडत्या व्यक्तीची वाईट किंवा घाणेरडी गोष्ट सुद्धा आपल्याला कशी वाटते? चांगली वाटते. मग त्यालाच काय म्हणतो आपण? आवडतीचा शेंबूड गोड. ठीक आहे. फरक लक्षात ठेवायचा दोन्ही म्हणीमधला. धनुर्धारी या शब्दाचा योग्य संधी प्रकार कोणता? कोणत्या शब्दाचा? धनुर्धारी या शब्दाचा संधी प्रकार विचारलाय. मग या ठिकाणी कोणती संधी आहे? तर या ठिकाणी विसर्ग संधी आहे. कोणती संधी आहे? विसर्ग संधी. मग बघा, विसर्ग र संधीचा नियम आहे. विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा काय होतो? र होतो. मग याचा विग्रह कसा आहे? आता पुढचा प्रश्न आपल्याला असा सुद्धा विचारू शकतात की धनुर्धारी या शब्दाचा विग्रह कसा होतो? तर त्याचा कसा होतो? धनुर अधिक धारी हा त्याचा विग्रह होतो. मग जर तुम्हाला इथं विग्रह माहिती असता तर तुम्हाला लगेच कळालं असतं की ही काय? विसर्ग संधीचं उदाहरण आहे म्हणून. ठीक आहे. पुढे जाऊया. 25 नंबर.
हा ही हे तो ती ते हे मराठीत कोणती सर्वनाम आहेत? मग तुम्हाला मी सांगितलंय हा ही हे आणि तो ती ते हे कोणते सर्वनाम आहेत? तर हे दर्शक सर्वनाम आहेत. हा ही हे काय करतो आपण? जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरतो आणि तो ती ते हे काय करतो आपण? दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरली जाणारी सर्वनाम आहेत. संबंधी सर्वनाम काय आहेत? तर जो जी जे हे काय आहेत? संबंधी सर्वनाम आहेत. आणि प्रश्नार्थक सर्वनाम काय आहेत? कोण काय हे प्रश्नार्थक सर्वनाम. जर वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी वापरले असतील तर ते त्या ठिकाणी काय आहेत? प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. पुढे बघा आपला शेवटचा प्रश्न 26 नंबर. नवलाई या शब्दाचा नामप्रकार कोणता? मग हे कोणत्या प्रकारचं नाम आहे ते तुम्हाला काय करायचं मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. आणि एक नम्र विनंती की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला, पाठवत चला, फॉरवर्ड करत चला. धन्यवाद मित्रांनो.